नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये आता टोटल 45 गट पाळले आहेत आणि 45 गटामध्ये आपले तुम्हाला सगळे निकाल तर 30 पर्यंत सांगितलेले आहेत, परंतु 31 ते 45 मध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले तर चला मग सुरुवात करूया। गट क्रमांक 31 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। आबा मदने यांच्या नावावरती ती गाडी पळाली। वडकीचा पक्षा आणि बंटी वाडे यांचा पक्षा पळाला। सुंदर अशी गाडी पळाली। सनी ड्रायव्हर उडळी देवाची आणि गट क्रमांक 32 चा निकाल 32 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली आणि या गाडीमध्ये समान निकाल देण्यात आलेला आहे। नक्कीच तास क्रमांक 5 मधून धावलेली करंजे पुलकरांची गाडी आणि तास क्रमांक 6 मधून धावलेली मुळशी घोटावडेकरांची गाडी नक्कीच काशी होता। यामध्ये नक्कीच ही गाडी सेमीसाठी पात्र झाल्या दोन्ही गाड्या, कारण की गाडीचा निकाल जो आहे तो सामना झालेला आहे। गट क्रमांक 33 चा निकाल 33 चा निकाल आहे। त्याच्या 33 मधून बारामतीकरांचा पक्षा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला आदत किंग आणि गाडीवरती ड्रायव्हर होते सोन्या ड्रायव्हर। गट क्रमांक 34 चा निकाल 34 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। शनी शिंगरापूरकरांचा सरजा पळाला आणि सरजासोबत पळाला सुंदर। सरजा आणि सुंदरची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 35 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। बादशाह आणि पक्षा, एक जुना बैल आहे पक्षा, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो काय पळतोय, बघूया काय कमाल करतोय सेमीमध्ये। बादशाह आणि पक्षाची जोडी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली होती सोन्या ड्रायव्हर यांनी। आणि नक्कीच सोन्या ड्रायव्हर आज मैदानामध्ये खूप अशा गाड्या चालवतात, नक्कीच त्यांचा आज कसपणाला लागलेला आहे। सारख्याच गाड्या चालवतात आणि त्या गाड्या गुलालामध्ये ठेवतात बरं का, सॉरी सेमीसाठी पात्र करतात। गट क्रमांक 36 चा निकाल आहे। 36 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। आदत किंग माऊलीची गाडी पळाली आणि त्याच्यासोबतच पळाला टायगर आणि हा घरचाच साज होता। टायगर आणि माऊली सुंदर अशी गाडी सेमीला पात्र झाली। गट क्रमांक 37 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। शंभू आणि लेझरची गाडी पळाली। शंभू आणि लेझर हा महेंद्र कदम यांचा घरचाच साज आहे। नक्कीच आता काय कमाल करतोय ते सेमीमध्येच कळेल। गट क्रमांक 38 चा निकाल 38 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। सासवडकरांचा सुंदर पळाला। सुंदरने तोंडाला निकाल घेतला तर घेतलाच म्हणावं, प्रेक्षणीय लढत होती 38 मध्ये। गाडीवरती ड्रायव्हर होते नागू ड्रायव्हर। गट क्रमांक 39 चा निकाल 39 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। सुंदरचीच गाडी पळाली, त्या बैलाचं नाव सुंदरच होतं। हा मांगडे तात्यांचा नव्हे दुसरा सुंदर होता आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला होता त्याचं नाव काय त्यांनी सांगितलेलं नव्हतं। गट क्रमांक 40 चा निकाल 40 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। वाठार बुद्रुककरांची गाडी पळाली आणि ही गाडी सेमीसाठी पात्र झाली। बैलांची नावे जी आहेत ती पुकारलेली नव्हती बरं का, नाहीतर आणि कोणाला माहीत असतील तर कमेंट्समध्ये सांगा। गट क्रमांक 41 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। महान भारत केसरी हरण्या पळाला। द्वारलीकरांचा हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारलीकरांचा हरण्या 722 आणि त्याच्यासोबत पळाला जो बैल बकासूर सोबत पळाला आदत मैदानामध्ये आणि आत्ता आदतमध्ये धुमाकूळ घालतोय असा खटावकरांचा कार्तिक पळाला। खटावचा म्हणजेच विसापूर या गावचा कार्तिक पळाला आणि गाडी ही जी गाडी चालवली बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांनी चालवली आणि गाडी पेडगावच्या नावावरती पळते गाडी। बघूया काय लक आहे गाडीला, बघा की पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी, पेडगावचा 1 नंबरचा मानकरी, महान भारत केसरी असा द्वारलीकरांचा हरण्या। खूप स्पीडनं बैल पळतो, खूप आवडतं बैल आहे आणि नक्कीच त्या बैलाला यश हे आहेच, कारण की पब्लिकनं एवढा पळतो। कितीही पब्लिक असू द्या उजवीतनं जर लागली ना गाडी, उजव्या पाठीतनं गाडी 100% काढतोच। हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितले। महान भारत केसरीचं मैदान होतं त्यावेळेसच बघितले मांगडे त्याच्या सुंदरनं आणि भारतनं काय कमाल, सॉरी आपल्या हरण्याने काय कमाल केली होती। गट क्रमांक 42 चा निकाल 42 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। सुरवडेकरांची गाडी पळाली। ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ही गाडी जी आहे त्या बैलांची नावं जी आहेत ती पुकारलेली नव्हती। ह्या गाडी जी कोणाच्या नाव होती सुरवडे गावाच्या नावावरती होती गाडी। ही बैलांची जी नावे आहेत ती पुकारलेली नव्हती, परंतु तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। गट क्रमांक 43 चा निकाल 43 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। विंगकरांचा अधिक पळाला आणि अधिक सोबत पळाला शिंदेवाडीकरांचा बादल। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 44 चा निकाल 44 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। मोरगावकरांचा राणा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गुरुभाई। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली भैया ड्रायव्हर लोणीकरांनी।
गट क्रमांक 45चा निकाल. 45 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. वीर पळाला सांगवीकरांचा वीर पळाला आणि वीर सांगवी या गावची गाडी पळाली. भाल्याबाई आणि पाखऱ्याबाई. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. हे होते 1 ते 45चे निकाल आत्ता. आणि आत्ताच्या या व्हिडिओमध्ये 31 ते 45चे निकाल आहेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. आणि दिलगिरी व्यक्त करतो बकासूरबद्दल. आज बकासूरचा बैल लाल्याभाई हा बैल आला होता बकासूरच्या गोट्यावरता. धन्यवाद.